मुराजी पेठेतील गंधक स्फोट प्रकरणी सहारा गन हाऊसचा मालक बाळासाहेब प्रभाकर फुले राहणार अकलूज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मुरारजी पेठ भागात असलेल्या करजगीकर कॉम्प्लेक्स समोर गंधक पदार्थाचा स्फोट होऊन सोमवारी एक कामगार गंभीर जखमी झाला। मानवी जीविताला धोका निर्माण होईल अशी हाताळणी केल्याबद्दल सहारा गन हाऊसचे मालक बाळासाहेब प्रभाकर फुले राहणार अकलूज तालुका माळशिरस यांच्याविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कामगार केदार छत्रे राहणार समतानगर विजापूर रोड सोलापूर हा गंभीर जखमी झाला। छत्रे यांच्या ताब्यात सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता स्फोटक पदार्थ दिला होता। हा पदार्थ हाताळत असताना अचानक स्फोट झाला, ज्यामध्ये छत्रे हे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक डी पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।